लक्ष देखील या स्पर्धेत राहिले आणि या मॅच मध्ये दोन संघ आहेत, एका बाजूने खरिवली आणि दुसऱ्या बाजूने आपटी. तर टॉस जिंकलाय आपटी टीमने, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि हा सामना 4 षटकांचा असेल. जवळजवळ 11:30 वाजलेत आणि अगदी वेळेवरती तुम्हाला इथे इनिंग समाप्त करायचे, कारण या मॅच नंतर अजून एक सामना असेल. सुपर 4 मध्ये आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत. तिसऱ्या फेरीमध्ये नंदनपाडा टीमने प्रवेश केलाय, परंतु इथून जो जिंकेल तो संघ खेळेल नंदनपाडा टीमच्या अगेन्स्ट. भरपूर चांगला सामना, चांगली लढत. गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली आहे. प्रीतम पाटील आम्हाला या ठिकाणी संकेत देत आहे की हा सामना सुरू होतोय आणि बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तयार होतोय. नितेश पाटारे समोर असेल, राकेश आणि एका बाजूला त्याच्या बाजूला नॉनस्टॉकिंग एंडला असेल गणेश. बघा 11:30 वाजलेत. 11:50 तुम्हाला इनिंग समाप्त करायचे. पहिलाच बॉल वेगवान होता आणि इथे मात्र बॉल टप्पा पडला तर डीप राहिलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. स्पर्धेचा पहिला दिवस, त्यामुळे तुम्हाला विकेटचा रंगरूप इथे खरं तर बघायला मिळाला, कारण ही विकेट गोलंदाजा देखील प्रेमात पडली आहे. आणि यावेळेस मात्र हा निर्धाव चेंडू आयोजक आहे आमचे गणेश पाटील, त्यांचा संघ आता तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय नंदनपाडा. तर त्यांना शुभेच्छा असतील. खरं तर आता ते देखील प्रतीक्षा करताय कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल आणि त्या टीमच्या आगेच मात्र त्यांना संघर्ष करावा लागेल, कारण या स्पर्धेमध्ये खरं तर हकदार बनण्यासाठी संघर्ष तुम्हाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आपटी रुपेश पाटारे आणि या खरिवलीचे राकेशजी गायकर, श्री प्रशांतजी पाटील खरिवली यांच्याकडून दोन्ही खेळाडूंना मात्र भरपूर शुभेच्छा आल्यात. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. आणि पहिलं पर्व या स्पर्धेचं सन्माननीय दिनेशजी गाडगे साहेब यांच्या प्रयत्नातून साकार होणारी मात्र ही स्पर्धा आज पहिला दिवस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा देखील मिळाला. पुन्हा एकदा वेगवान बॉल. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खरं तर नितेश पाटाळेचं साईड अप ॲक्शन गोलंदाजी आहे, पण तो बॉल डिलिव्हर केला की बॉलला तो उंची कमी देतोय, उसळी कमी देतोय आणि त्यामुळेच की काय इथे मात्र फलंदाजांच्या मनामध्ये दडपण निर्माण होतोय. राकेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहे. जर का तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर तुम्ही सिंगल डबल देखील डावाला आकार देऊ शकता आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही गॅप शॉट देखील खेळू शकता. भोसरी संघाचा अखिल भोईर तुम्हाला आठवावा लागेल. वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड क्षेत्राकडे शॉट फायटिंगला चांगली फिल्डिंग आणि यावेळेस मात्र लेग बाईच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खरवली संघाला. मी मगाशी उल्लेख केला, खरं तर अखिल भोईर हा भोसरी संघाचा खेळाडू पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिला जातं. त्यानंतर नावडे संघाचा अजय कोळी असेल, रजत मुंडेला तुम्ही पाहताय, असे अनेक खेळाडू जे पॉवर प्ले षटकामध्ये गॅप कशा पद्धतीने शोधावं हे त्यांच्याकडून शिकावं. आणि जेवढा वेळ तुम्ही घरी कधी कधी टाइमपास करता तितका वेळ जर का तुम्ही क्रिकेटमध्ये अभ्यास केला, युट्यूबच्या माध्यमातून जर का तुम्ही शॉर्ट सिलेक्शन कशा पद्धतीने केलं तर ह्याचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव मिळेल, त्याचा चांगला बेनिफिट मिळेल. आणि इथे मात्र चांगली इनिंग साकारावं लागेल. स्टेप आउट झाले होते, टॅपिंग क्रिकेट, अंडरम बॉक्स टाईपचा हा फटका. थोडेसे पुढे आले, फक्त टॅप केला बॉलला आणि शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय स्लिपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. आज संपूर्ण रात्रीमध्ये या पंचकुर्शीतील संघ होते आणि खरं तर कमी धावांचे सामने आपण पाहिले, परंतु उद्या आणि परवा खरं तर अजून दिग्गज संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे षटकार आणि चौकार यांच्या आतिषबाजी देखील तुम्हाला होताना पाहायला मिळेल. राऊंड विकेट, यावेळेस क्लीन बोल्ड, त्रिफळाची मधली यष्टी वाकवली आणि पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खरवली संघाला. खेळाडू बाद झालाय यावेळेस गणेश. आपण कुठे असाल तर प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधा. आयोजकांकडून आम्हाला विनंती आली आहे, हेमंतजी धात्र साहेब, आपण या व्यासपीठाशी संपर्क साधा.
ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास कधी होत नाही असं आपण नेहमी म्हणतो. खरं तर आमचे सरपंच साहेब दिनेशजी घाडगे साहेब ज्याने घेतलेला वसा आणि वारसा खरं तर आपल्या ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हेच त्याचं ध्यास आणि सातत्याने समाजसेवेमध्ये व्यस्त असणारे आमचे दिनेशजी घाडगे साहेब यांच्या माध्यमातून आपण आज ही स्पर्धा पाहतोय. गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा एकदा नितेश पाटारे. राऊंड विकेट लिडिंग एज लागली लाचा मापे पड कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात मात्र अजूनही धक्का बसला. यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. त्या पद्धतीने झेल पकडतो. तुम्ही स्क्रीन मध्ये पाहताय पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल असा वाटला सुटला गेला होता परंतु त्यानंतर मात्र त्याने कमबॅक केला आणि अगदी सहजगत्या झेल पकडला आणि हा जल्लोष तुम्ही पाहता या ठिकाणी खरं तर आपटी संघाचा. मेडन ठरलं कारण एक रन्स जी लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त मिळाली होती त्यामुळे लिगल रन्स अजूनही खरं तर तुम्ही पाहताय खरवली संघाच्या फलंदाच्या बॅटमधून आलेला नाहीये. आतापर्यंत जर का आपण पाहिल्या तर एक सिंगल रन अतिरिक्तच्या स्वरूपात खर्च केले नितेश पाटारेनं आणि पहिल्याच P1च्या षटकामध्ये आपली भेदकता त्याने दाखवली. अचूक मारा त्याने दाखवलाय आणि लाजवाब स्पेल टाकला. आज ठाणे रायगड मॅच तुम्ही पाहताय केंद्रीय मंत्री चषकामध्ये चालू आहे. आपल्या रायगडचे अनेक प्रमुख खेळाडू आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र रायगड संघ तिथे दाखल झालाय आणि शतकीय खेळी मात्र आज ठाणे संघाने केली आहे. आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना रायगड संघ कुठेतरी मागे राहिलाय व तो क्रिकेट आहे. ठाणे रायगड खरं तर या नाण्याच्या दोन बाजू आहे आणि सातत्याने या जिल्ह्यांमध्ये चांगला क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहता. मैत्रीपूर्ण लढती देखील आपण अनेकदा पाहिल्या असतील. तर स्ट्रायकिंग एंड पण असेल राकेश गायकर आणि एका बाजूला असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला रोशन क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. अपील काय सुंदर केली आहे. खरं तर इरफान पठाणची आम्हाला आठवण झाली आहे. या अपील वरती खरं तर पहिला धक्का बसला या पहिल्याच बॉल वरती पुन्हा एकदा खरिवली संघाला. पहिल्या बॉलवरती विकेट राजेश पाटीलला मिळाला. खरं तर तुम्ही पाहता या षटकामध्ये आता एका धावसंख्येमध्ये 3 धक्के बसलेत खरिवली संघाला. आमचे वाशिवली गावातील एक उत्कृष्ट खेळाडू दर्जेदार आयोजक ललितजी गायकर यांच्या माध्यमातून खरिवली टीमला आणि या संपूर्ण आयोजनाला त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. प्रचंड क्रिकेट प्रेमी हे व्यक्तिमत्व ललितजी गायकर सध्या लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत वाशिवलीवरून. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आता विकेटची परजड तू चलमय आया ही परिस्थिती निर्माण झाली आहे खरिवली संघाच्या खेम्यामध्ये. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय नितीन वाघमारे. गोलंदाजी मार्गमध्ये तुम्ही पाहू शकाल राजेशला. अतिशय अनुभवी असा हा खेळाडू राजेशजी पाठारे बॉलिंग बागपती. ओव्हर द विकेट हा फटका भरपूर चांगला होता. शॉर्टेक्सच्या कव्हरला मात्र बॉल चाललाय आणि पहिली लीगल रन्स मात्र आली आता खरिवली संघाला नितीन वाघमारेच्या बॅटमधून. ही खरं तर पहिली लीगल रन आहे कारण पहिल्या षटकामध्ये एक अतिरिक्त रन्स मिळाली होती लेग बायच्या स्वरूपात आणि त्यानंतर मात्र अक्षरशः धावांसाठी वाताहत सुरू झाली होती खरिवली संघाच्या माध्यमातून. आता धावसंख्येचा विचार केला 2 धावा धावफलकावरती आहेत आणि गडी पास झाले त्या ठिकाणी 3. जबरदस्त कमबॅक मैदानामध्ये केलंय. खरं तर फिल्डिंग करणाऱ्या आपटी संघानं टॉस जिंकला त्याच्यासाठी भरपूर महत्वाचा होता आणि तो टॉस जिंकला होता. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र ऑन साइड मध्ये लॉंग ऑनच्या दिशेमध्ये हा खेळून काढलाय फटका आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहू शकाल पंचांनी बीमर घोषित केलाय. पंचांनी बीमर घोषित केलाय कारण रेस्ट हाईटच्या वरती जाणारा चेंडू होता. 1+1 अशा 2 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळाल्या त्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या खरिवली संघाला. इथून खरं तर आपण पाहिला मोमेंटम प्राप्त होऊ शकतो खरं तर खरिवली संघाला. जर का या फ्रीडच्या बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्या संघासाठी महत्वाचं ठरेल. म्हणजे धावगती प्रचंड वाढेल आणि हा फ्रीडचा बॉल आहे आणि समोर असेल खेळाडू नितीन वाघमारे. क्रिकेटमध्ये तुमची 99% मेहनत 1% लक फॅक्टर तुमच्या बाजूने असणं गरजेचं असतं. इथे फ्रीडचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन साइड मध्ये लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली. या सिंगलच्या मधील स्ट्राईक रोटेट झाली. फ्रीडच्या बॉलवरती सिंगल आली. एकूण धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 3 गडी बाद 5 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे.
WTC ची संपूर्ण टीम आमच्या समवेत सज्ज आहे. एक पॅनल त्यांचा सध्या पंजाबमध्ये लाईव्ह सध्या कार्यरत आहेत. आमचे मित्र राहुल उलवेकर व तिथे शुभम आणि विनय हे देखील आमच्या समवेत आहेत. त्यांचे कॅमेरामन अजय आणि हा बॉल देखील भरपूर चांगला फटका स्क्वेअर लेगला बीट केलाय. इथे खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाची, जजमेंट चुकलं आणि त्यानंतर मात्र हा चौकार मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या वरून बॉल निघून गेला सीमा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा चौकार. स्कोर काढावी लागल्या गेल्या. फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळले आणि इथे समय सूचकता डायरेक्ट हिट केलाय आणि यावेळेस स्वीपात नेमबाजीमध्ये निश्चित असणारा राजेश त्याने मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. आपटी संघाला मात्र अजून एक सांघिक यश मिळालं. वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेतलाय परंतु फलंदाज नॉन स्ट्राईकला रनआउट देखील घोषित केलाय पंचांनी. फक्त लेग स्क्वेअर लेग पंचांनी बीमर साठी इथे रिव्ह्यू घेतलाय. म्हणजे फलंदाज बाद असेल परंतु बीमर आहे की नाही हे पाहायचं आहे. तर आपण वॉर रूम मध्ये जाऊया. WTC ची संपूर्ण टीम डिसिजन सिस्टीम रिव्ह्यू आणि हा निर्णय प्रलंबित आहे. पंचांचा अगदी योग्य निर्णय आहे कारण त्यांना देखील माहिती आहे या स्पर्धेमध्ये फक्त बीमरसाठी रिव्ह्यू आहे आणि हा योग्य क्षणी मात्र रिव्ह्यू घेतला कारण हाईट फॅक्टर ओळखली जाईल. हा बॉल वेस्ट साईडच्या वर आहे की नाही, जर का असेल तर त्याला नो घोषित केला जाईल, जर नसेल तर फेअर डिलिव्हरी म्हणजे योग्य बॉल असेल. आणि एका बाजूने नॉस्ट्रायकिंग केला खेळाडू देखील बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. तर डिसिजन पेंडिंग आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया मागे थोडंसं. काही क्षण टेक्नॉलॉजी आली आहे आणि सध्या क्रिकेटमध्ये मात्र आधुनिकता प्रचंड वाढली आहे. त्याच्यामुळे मात्र देखील बराचसा फायदा या सर्व नवोदित खेळाडूंचा झाला आहे. कारण तुम्ही एका दुसरी इनिंग खेळताय त्यानंतर तुम्हाला सोशल मीडियामध्ये देखील भरपूर प्रसिद्धी मिळते. परंतु तुम्ही कन्सिस्टंट परफॉर्मर म्हणा म्हणजे सातत्याने चांगला परफॉर्मन्स देणारे खेळाडू म्हणा तेव्हा तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळेल. आणि आपण जाऊया डिसिजन पेंडिंग आहे. तर आयोजक आमचे असतील गणेशजी पाटील या पण प्लीज स्वतः आयोजक या कारण हा क्रुशियल डिसिजन आहे. कारण बॉल नो आहे की नाही आपल्याला पाहायचं आहे. कारण ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला राजेश यांनी फ्लायटेड बॉल होता. राजेश पाटारे यांचा हा बॉल ओव्हर द विकेट आले. हायम ॲक्शन गोलंदाजी अगदी खोल आत टाकलेला बॉल होता. अगदी डाऊन द विकेट हा बॉल तुम्ही पाहताय परंतु निर्णय प्रलंबित आहे. आमचे आयोजक जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. सरपंच चषक 2022. तर हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे हा लिगल बॉल आहे. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या आपटी संघाला. खरिवली संघाचा जवळजवळ हा चौथा गडी पास झालाय. धाबसंख्येचा विचार केला 9 धाबा स्कोर कार्डमध्ये आहेत. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर माफी असावी या षटकातील अजून एक बॉल बाकी आहे क्षमस्व आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. गडी पास झाले 4. पहिल्याच रन्स मध्ये मात्र हा खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि राजेश पाटील यांनी दाखवलेली समय सूचकता. सुरुवातीला त्यांना असं वाटलं तर मी सहजगत्या बॉल स्टंपला लावेल परंतु जेव्हा नॉस्ट्रायकिंग एंडला फलंदाज वेगानं आला तेव्हा त्याने डायरेक्ट हिट केला आणि तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. ही खरं तर रणनीती तुम्हाला वापरावी लागते. प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंग अवधान तुम्ही प्रत्येक क्षणाला दाखवला तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. राजेश पाटारे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. नितीन वाघमारेसाठी जमिनीलगतचा हा फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर दिशेने हा फटका खेळून काढलाय आणि इथे मात्र अजून एक सिंगल रन मिळेल ती म्हणजे खरेवली संघाला आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खरेवली टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. 4 गडी बाद 10 धाबा. यस डीजे. डीजे महाराजांची गीतं होऊ द्या.
खरं तर खूप चांगली ही रात्र आहे. गुलाबी थंडीमध्ये मात्र आपण पाहतो सरपंच षटकाचा इथे आनंद घेतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खरेवली टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली ती म्हणजे 4 गडी बाद 10 धावा. आता येणारे 2 षटक अतिशय निर्णायक असेल. तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा परंतु त्या क्षेत्रामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करा आणि खरं तर त्या गुणवत्तेच्या आधारावरती तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करा. आता इथे तुम्हाला तुमचा 100% डेडिकेशन 100% कमिटमेंट तुम्हाला द्यावं लागेल कारण आता संघ अडचणीमध्ये आहे. खरवली टीमसाठी मात्र या 12 बॉल म्हणजे अतिशय निर्णायक चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज तयार होतोय. जगदीश पाटारे स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा नितीन वाघमारे आणि त्यानंतर मात्र हा बॉल देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. या इनिंगचा एकंदरीत जर का विचार केला ना स्टार्ट चांगला मिळाला होता खरं तर आपटी संघाला. गोलंदाज होते पहिल्या षटकामध्ये नितेश पाटारेनं आणि असं म्हटलं तर जर का तुमची सुरुवात चांगली झाली की जवळजवळ तुमचं अर्ध काम सोपं होतं. परंतु या विपरीत आता येणाऱ्या 11 बॉलवरती या ठिकाणी हार्डवर्क करावं लागेल, आक्रमण करावं लागेल खरवली संघाच्या फलंदाजाला. नितीन वाघमारे आणि त्याच्या बरोबर तुम्ही पाहता मैदानामध्ये आयुष हा खेळाडू नॉनस्ट्रायकिंग एंड लावला आहे. ओव्हर द विकेट बॉल तयार नितीनसाठी ऑन साइड मध्ये हा फटका. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मैदानाच्या आउटफील्डचा खरं तर इथे फायदा मिळाला क्षेत्ररक्षकाला कारण तो ज्या ठिकाणी थोडासा उंचवट भाग आहे त्यामुळे हा बाउन्स अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि त्यानंतर मात्र सिंगल रन मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खरवली संघाला. आणि एका रनच्या मात्र धावसंख्येत वाढ झाली आहे. 4 गडी बाद 11 ही धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती. आज पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं संपूर्ण लो स्कोरिंग सामने आणि त्यानंतर मात्र अजून एक तसाच सामना पाहायला मिळतो की काय. इथे कॉलिंग नव्हतं यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईट निघला. खरं तर हा झेल शॉर्ट फाईट लेगच्या क्षेत्ररक्षकाने पकडायला हवा होता परंतु कॉलिंग नव्हतं आणि त्यामुळे तेच काय इथे मात्र जीवनदान मिळालं फलंदाजाला. एक रन्स खरं तर पुन्हा इथे ॲड होईल बॅटिंग करा टीमच्या धावफलकामध्ये आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ झाली आहे. धावा आहे धावफलकावरती 4 गडी बाद 12 धावा. दुसऱ्या फेरीमधला खरं तर हा शेवटचा सामना आपण पाहिला. मागच्या सामन्यामध्ये नंदनपाडा टीमनं आजच्या रात्रीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला म्हणजे इथून जो जिंकेल तो संघ नंदनपाडा टीमच्या अगेन्स्ट केलेला. आणि तिसरी फेरी म्हणजे सेटलमेंट. बऱ्याच काही घडामोडी घडतात तिसऱ्या फेरीमध्ये पण तो क्रिकेटचा खेळ आहे. आजकाल भरपूर प्रोफेशनल क्रिकेट तुम्ही पाहताय सातत्याने प्रत्येक परिसरामध्ये. इथे ऑन साइड मध्ये हा फटका गुडघा टेकलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि अगदी सोपा झेल पकडला या ठिकाणी वाईडेश लॉंगर मध्ये आणि अजून एक धक्का बसला. खरवली संघाला खेळाडू बाद झालाय. यावेळेस तुम्ही पाहू शकाल नितीन वाघमारे. हा 6वा धक्का बसला 12 या धावसंख्येवरती. पूर्णपणे लो स्कोरिंग मॅच कडे मात्र आता वाटचाल करतोय खरं तर खरवली संघ. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. येणारे 7 चेंडू आणि हे 7 चेंडू अतिशय निर्णायक असतील बॅटिंग करणाऱ्या
टीमसाठी हा फटका चांगला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता. झेल जरी सुटला असला तर त्याच्या प्रयत्नाला दाद द्यावी लागेल, कारण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन हा झेल पकडणं एवढा सोपा नव्हता. आणि त्यानंतर मात्र या बॉलमध्ये धावा आल्या. दोन धावसंख्येने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर खरवली टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 6 गडी बाद 14 धावा. डीजे डीजे खरं तर आता प्रेक्षकांमध्ये स्फूर्ती निर्माण होणारं संगीत तुम्ही आम्हाला ऐकवा, ही प्रेक्षकांची देखील अपेक्षा आहे. तर आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 7. आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी राहिली आपटी संघाची. आणि या शेवटच्या 2 बॉलमध्ये जर का या टीमचा ट्रम्प कार्ड जो मधल्या नेट ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी मैदानामध्ये आलाय त्याच्या बॅटमधून जर का एखादा मोठा फटका आला तर चांगलं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. पुण्याचा स्टेप आउट झाले होते आणि इथे मात्र बॅटरी चेंडूचा संपर्क नाहीये. अजून एक निर्धाव बॉल, अजून एक निर्धाव चेंडू.
आता मात्र भरपूर दबाव वाढलाय करवली संघावरती. या इनिंगचा एकंदरीत विचार केला, एक मोठा फटका तो आला होता खरं तर रोशनच्या बॅटमधून चौकार. त्या व्यतिरिक्त मात्र सिंगल डबलला मात्र या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं दोन्ही खेळाडूने. हा शेवटचा बॉल, यावेळेस देखील बॉलला ड्राईव्ह केला लॉंग ऑफ रिझनकडे. फिल्डिंग पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता आणि बघा शिवाच्या आकांतानं मात्र ही दुसरी रन्स देखील कंप्लीट झाली आणि पहिल्या सत्राचा खेळ देखील संपलाय. या 2 रन्सच्या मदतीनं मात्र धावसंख्या स्कोर मध्ये लागली गेली आहे. 7 गडी बाद 22 धावा. चला लवकरात लवकर आपली संघावर मैदान सोडा आणि विनंती आहे करवली संघाला आपण तात्काळ मैदानात ताबाखाने फिल्डिंग लावून घ्या. आता येणारे बॉल असेल 24 आणि 23 रन्सची गरज असेल विजयासाठी बॅटिंग करणारा पुढच्या सत्रामध्ये आपटी संघाला. रन बॉल इक्वेशन आहे, अगदी लो स्कोरिंग सामना आहे. परंतु जसा स्टार्ट मिळाला होता खरं तर आपटी संघाला, तसा स्टार्ट पहिल्या षटकापासून जर का करवली संघाला मिळाला तर या सामन्यामध्ये संघर्ष करता येईल करवली संघाला. कारण क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट कधीही सेफ मानलं जात नाहीये. मग ते टार्गेट मोठं असो की छोटो, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकतो हे सांगणं देखील फार कठीण आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस, डे नाईट संकल्पना, सरपंच ट्रॉफी 2022 हे शानदार पर्व. सन्माननीय स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे प्रथम नागरिक आणि ज्यांच्या माध्यमातून या परिसराचा खऱ्या झपाट्याने विकास होत चाललाय ते विद्यमान सरपंच, कर्तव्यदक्ष असे सरपंच आदरणीय दिनेशजी घाडगे साहेब यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. सरपंच चषक 2022 आमच्या मंचकासमोर तुम्ही पाहता चमचमत्या ट्रॉफीज अक्षरशः भुरळ घालतात प्रत्येक खेळाडूंना. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिके देखील आहेत प्रत्येक खेळाडूंना. मात्र या स्पर्धेमध्ये विनंती आहे आपटी संघाला आपली सलामीर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे, कारण वेळ भरपूर महत्वाची आणि वेळ भरपूर मॅटर करत आहे प्रत्येक क्षणाला. आज आपण फक्त डे नाईट संकल्पना आपण पाहिला, आज थोडा उशीर झाला सामन्याला सुरुवात व्हायला, उद्घाटनासाठी थोडासा उशीर झाला, परंतु उद्या अगदी वेळेवरती मात्र या स्पर्धेला सुरुवात होईल. आणि पहिले जे सामने आहेत ते उजेडामध्ये देखील खेळले जातील, सूर्यप्रकाशामध्ये, आणि त्यानंतर मात्र तुम्हाला पुढचे सामने अंधारामध्ये खरं तर फ्लड लाईटमध्ये देखील पाहायला मिळतील. या 3 मात्र शंका नसणार आहे. या स्पर्धेसाठी विभागा सकाळच्या सत्रामध्ये आमचे सन्माननीय उद्घाटक ज्यांच्या माध्यमातून आपण संध्याकाळी स्पर्धेचं उद्घाटन केलं ते खालापूर पोलीस निरीक्षक आदरणीय अनिलजी विभूते साहेब आणि त्यांच्या बरोबर मात्र सर्व आमचे सन्माननीय मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. आणि खरं तर या पंचकृषीतील एक खूप मोठं व्यक्तिमत्व, खालापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते, पण तुम्हा आम्हा सर्वांमधून ते निघून गेले, ते स्वर्गीय मोरेश्वर उर्फ बापू घारे यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करीन. खूप चांगलं हे व्यक्तिमत्व. कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला, आज ही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला. खरं तर हे व्यक्तिमत्व न भूतो न भविष्यते असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांचा कर्तृत्वाचा ठसा संपूर्ण रायगड जिल्ह्याने घेतला. पनवेल तालुक्यामध्ये अनेक वेळा आम्ही त्यांना सातत्याने पाहिलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठं योगदान देताना, तो आज ते आपल्यामध्ये नाही. त्यांच्या देखील पवित्र स्मृतीस आपण इथे अभिवादन करूया. तर 24 चेंडू आणि 23 रन्सची गरज आहे. आपटी संघाची सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 24 बॉलमध्ये 23 धावा म्हणजे रन बॉल कॅल्क्युलेशन, रन बॉल इक्वेशन आलंय. आणि या सामन्यामध्ये आता कोणता संघ होईल विजयी, कारण नंदनपाडा संघ आता प्रतीक्षा करतो पुढच्या सामन्यामध्ये कधी कोणता संघ त्यांच्यासोबत खेळेल. याचं उत्तर देणार हे 4 षटक असतील, याचं उत्तर देणार हे 24 बॉल असतील. 24 चेंडूमध्ये 23 रनची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये या ठिकाणी करिवली टीमचा पहिला गोलंदाज रतीश महाडिक, खरिवली टीमचा रतीश महाडिक, आणि सलामीला आलेला स्ट्रायकिंग एंडमध्ये फलंदाज आपटी संघाचा नितेश पाटारे, त्याच्या बरोबरीने नॉनस्ट्रायकिंग एंडला असेल मनोज गोरे. हे 2 खेळाडू सलामीला आलेत आणि सुरुवातीच्या षटकापासून मात्र गोलंदाजांना आता फलंदाजांना डॉमिनेट करावं लागेल, कारण धावसंख्या कमी आहेत. लो स्कोरिंग मॅच, आणि या लो स्कोरिंग मॅचमध्ये जर का तुम्हाला खरं तर उत्कंठा निर्माण करायची असेल, या सामन्यामध्ये संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला इथून मात्र डॉमिनेट करावं लागेल फलंदाजांना. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. खरिवली आणि एका बाजूला संघ तुम्ही पाहता मैदानामध्ये खेळतोय तो म्हणजे आपटी. पंचाचा सिग्नलला गेम इज ऑन. आमचे प्रीतम पाटील ऑफिशियल पंच, स्क्वेअर लेग पंच आमचे आंग्रे सर. तर पहिलं षटक हात आलेलं बॉलर ओव्हर द विकेट, सेन्सिबल क्रिकेट. त्यांना माहिती आहे धावा भरपूर कमी आहेत आणि नितेश पाटारेने मात्र पहिल्यांदा सिंगलला प्राधान्य दिलं. सिंगलच्या मदतीनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे टीमचं आणि स्वतःचं अकाउंट देखील ओपन झालंय. चांगली बॅटिंग.
मैदानामध्ये चालली आहे नितेश आणि मनोज गोरे या दोघांकडून. रतेश महाडिकच्या अगेन्स्ट मात्र त्यांनी आता सावध पवित्रा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रायकिंग गेला आता मनोज गोरे आला. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा आता रतेश. ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला बॉल. उंची कमी होती या बॉलमध्ये आणि अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय. या चेंडूंची खरं तर गरज आहे करिवली संघाला. जास्तीत जास्त जर का डॉट बॉल फेकले तर सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतोय खरं तर करिवली संघ. कारण ही सुरुवात आहे, शेवटपर्यंत तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल. एच लागली होती आणि त्यानंतर मात्र इथे मात्र नशिबानं साथ दिलेली नाहीये खरं तर करिवली संघाला. घर फिरले की घराचे वासे पेत असं म्हणणं एक आपण ऐकले असेल, त्या पद्धतीने हे काही मात्र चित्र घडलंय. पहिला दुष्काळ त्या 13 इथे लागते फटका. धावण्याच्या डोक्यावरून गेला हा फटका आणि पुन्हा एकदा खराब कामगिरी. करिवली संघाचे क्षेत्ररक्षक प्रयत्न करावा लागेल. ओव्हर तो देखील झाला आणि त्यानंतर मात्र अजून एक रन ऍड होईल आपली टीमच्या धावफलकामध्ये. या धावांमध्ये एकूण धावा आल्या 3 आणि टीम धावफलकामध्ये म्हणजे 8. काही बॉल आणि फक्त 15 रनची गरज आहे. 20 चेंडू आणि 15 रनची गरज आहे विजयासाठी आपटी संघाला. या लो स्कोरिंग मॅच मध्ये जर का एखादी भागीदारी खरं तर 10च्या वरती जरी झाली तरी संघ विजयासमी पोहोचेल. आणि आतापर्यंत त्या भागीदारीकडे वाटचाल करणारे 2 खेळाडू नितेश पाटण आणि मनोज गोरे. राहुल उलवेकर आमचे खरं तर WTCचे मेन ओनर, ते देखील सध्या लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. लाऊड अपील झाली आहे लेग बिफोर द विकेटसाठी, परंतु आउटसाइड ऑफ द पिचिंग पण त्यांनी दर्शवलं. हा बॉल खरं तर पिचिंग त्या दिशेने झालाय, हा योग्य निर्णय आहे. आणि लेग बॉलच्या स्वरूपात मात्र अजून एक अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या आपटी संघाला. या एका रन्सच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ झाली आहे. 9 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग. अवघड आहे, कठीण आहे, म्हणून महाराजांनी त्यावेळेला सोडून दिलं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. आणि इथे देखील अवघड गोष्टी तुम्हाला शक्य करावा लागेल. ऑन साइड मध्ये हा फटका लॉंगॉन मधला क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये पोहोचला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वाईड थ्रो अगदी यष्टीरक्षकाच्या बाजूला थ्रो केलाय आणि त्यानंतर मात्र या 2 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट आपटी संघाकडून झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. आता येणारे 18 चेंडू आणि 12 रन्सची गरज असेल विजयासाठी आपटी संघाला. डीजे वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळते, जपले असते तर संपले नसते. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये वेळ होती तेव्हा सिंगल डबलने जर देखील डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला असता करिवली संघानं तर एक फायटिंग टोटल उभं राहिलं असतं. परंतु आता या मॅच मध्ये पूर्णपणे पारडं जड झालं ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या आपटी संघाचं. कारण 18 बॉलमध्ये त्यांना 12 धावा हव्यात. बॉलिंग बागमध्ये गोलंदाज तयार होतोय आयुष. बॅकफुटला गेले आणि इथे मात्र पॉइंटला बीट केलंय. आउटफील्ड या मैदानाची भरपूर चांगली टणक आहे, त्यामुळे बॉल गोळीच्या वेगानं चालला होता. आपण त्या बॉलचा पाठलाग केला क्षेत्ररक्षकाने. तत्पूर्वी मात्र या बॉलवरती धावा आल्या 3. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. तिसरी धाव देखील अतिशय वेगानं कंप्लीट केली आणि इथे मात्र या 3 धावा आल्या. आता कॅल्क्युलेशन असेल 17 बॉल आणि फक्त 9 धावांची गरज. 17 बॉल आणि 9 रन्सची गरज आहे विजयासाठी आपटी संघाला. चला नंदनबार टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. या सामन्यानंतर आपण लगेच टॉस कडे बोलणार आहोत. 17 चेंडू आणि 9 रन्सची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या आपटी संघाला. अजूनही पुनरागमन करू शकतोय हे दर्शवणारा हा चेंडू निर्धाव आयुषनं फेकलाय. नावड्याच्या मैदानामध्ये आपण पहिला 12 चेंडू मध्ये 6 धावा खरं तर वलवली संघाला करून दिल्या नव्हत्या मोरबी टीमनं.
हा इतिहास आहे, अनेक असे इतिहास तुम्हाला त्याचा आम्ही आवाज उल्लेख करून देऊ. परंतु या मॅच मध्ये तुम्हाला देखील तशीच कामगिरी करावी लागेल. थोडेसे पुढे आले होते आणि तुम्ही आता आडव्या वाटणे खेळले, अगदी लिडिंग एज लागली बॉलची आणि ऑनसर मध्ये हा बॉल गेला. अजून एक सिंगल ऍड होईल, ती म्हणजे आपटी टीमच्या धावफलकामध्ये. आता सामना अतिशय सोपा झालाय आपटी संघासाठी, त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चाललंय. नाबाद चांगली भागीदारी मैदानामध्ये चालली आहे. आता येणारे बॉल असतील या ठिकाणी 15 आणि विजयासाठी 8 रन्सची गरज आहे. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट, खराब कामगिरी आणि यावेळेस मात्र हा सामना सोडलाय की काय खरवली संघानं, कारण इथे मात्र नशिबाचा चौकार मिळाला, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या आपटी संघाला. ते 14 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. इथे इनसाइड आउट, लॉंग ऑफ कडे विकेटची प्रतीक्षा होती घरवली संघाला, पण तो निर्णायक क्षणाला मात्र आता पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. लॉंग ऑफ कडे हा चेल पकडला गेला आणि फलंदाज बाद झालाय नितेश पाटारे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. आता भरपूर निसटला सामना खरं तर खरोली संघाच्या वाट्यातून, कारण आता येणारे 13 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज विजयासाठी आपटी संघाला. जगदीश पाटारे तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेलाय. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल खेळ करण्याची जबाबदारी या तिसऱ्या क्रमांकावरती असते, परंतु सध्याच्या घडीला आपटी संघ अनुकूल परिस्थितीमध्ये आहे, कारण संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 13 चेंडू आणि 4 रन्सची गरज आहे. ओव्हर द विकेट बॉल तयार आणि इथे पुन्हा एकदा विकेट. पहिल्या 2 षटकामध्ये जर का ही कामगिरी झाली असती खरवली संघाकडून तर यावेळी परिस्थिती वेगळी असती, परंतु अजूनही संधी निर्माण होईल, कारण एखादा मेडल षटक जर का फेकलं तर प्रेशर वाढेल आपटी संघावरती. आता येणारे 12 बॉल आणि 4 रन्सची गरज. डीजे स्पर्धेच्या आमच्या आयोजक आदरणीय दिनेशजी गाडगे साहेब आणि त्यांच्या समवेत अविनाशी कदम, माजी सरपंच जांभिवली, साई भोसले, अमोलजी मोरे, गणेश पाटील, चितू मोरे, योगेश विचारे, चंदू मोरे यांचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण त्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. 12 चेंडू आणि 4 रन्सची गरज असताना हा विजयी षटकार. 2011 विश्वषटक चषकाची मला खरं तर आठवण झाली आणि धोनी स्टाईलनं मात्र हा सामना फिनिश केलाय आपटी संघानं. वेल प्लेड, हार्ड लक करवली संघ. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला नंदनपाडा टीमचा कॅप्टन आणि आपटी संघाचा कॅप्टन. नंदनपाडा विपक्ष आपटी, तो दोन्ही कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी यायचं आहे आणि हा सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. पहिलं